नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। सकाळची वेळ आहे आणि मी आली बहिणीकडं। ॲक्च्युली मी रात्री घरी गेले होते, रात्री राहिले तिथं आणि सकाळ सकाळ आम्ही इथं आलेलो आहे। इथून आम्हाला जायचं एका ठिकाणी, म्हणजे आमचे रिलेटिव्ह आहेत, त्यांचं रिटायरमेंटचा प्रोग्राम आहे। ते आर्मीमधून रिटायर झालेत आणि त्यांचा तो प्रोग्राम आहे। मग त्याच्यासाठी आम्ही तिकडे चाललो आहे आणि इथं आम्ही आलो होतो कारण आम्ही बहिणीची मुलं वगैरे आम्ही त्यांना घेऊन पिकअप करून इथून त्यांच्यासोबत सगळेजण आम्ही चाललो आहे। त्याच्यासाठी मी इथे सकाळ सकाळ आली आणि आता मी इथून निघणार आहे। आज कुरवाडीचा बाजार आहे। किती ताजे आहेत भाज्या, किती ताज्या आहेत म्हणजे ताज्या मग शेतकऱ्याचा माल आहे, पुण्यावरून इथं तिकडे जाणार गुरुवारचा बाजार भरतो मग रे। आमचं उपळाला मामाचं गाव आहे। बरं, उपळाला कोण आहे? शिंदे माळे होय की मग आपलं आता तो मिलिटरी रिटायर झालेला त्यांना तिकडे चालू आहे। अरे बापरे, आता मिरवणूक आम्ही आता आलोय आता आम्ही चालू आहे। आमच्या रिलेटिव्हचा रिटायरमेंटचा जो प्रोग्राम होता तो उपळाई बुद्रुक या गावी होता। ते असताना उपळाई बुद्रुकचेच आहेत आणि त्यांच्या ह्या गावात या शाळेमध्ये तो हा प्रोग्राम होता। नंदकिशोर महाविद्यालय असे या शाळेचं नाव आहे आणि या शाळेनेच या उपळाई या गावाला कितीतरी अधिकारी दिलेले आहेत। खूप इथलं जे शिक्षण आहे ते खरंच नावाजण्याजोगं आहे। इथे जे शिक्षक स्टाफ आहे खूप चांगला आणि मुलांना घडवणारा आहे। म्हणजे आता जे शिक्षण पद्धती आहे की फक्त शिकवायचं आणि बाजूला व्हायचं असं त्यावेळेस नव्हतं आणि अजूनही या शाळेत नाहीये। या शाळेत शिकून जे अधिकारी झालेले आहेत ना त्यांची यादी खूप मोठी आहे, पण त्यांच्यापैकी मी काही जणांची नावं घेते नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल। रोहिणी भाजीबाकरे IAS आहेत, शिवप्रसाद नकाते IAS आहेत आणि संदीप भाजीबाकरे DYSP आहेत। रोहिणी भाजीबाकरे आणि संदीप भाजीबाकरे हे बहीण भाऊ आहेत। स्वप्नील पाटील हे आयकर उपायुक्त आहेत। श्रीकृष्ण नकाते RTO, प्रमोद शिंदे म्हाडा उपअभियंता, शिरीष शिंदे API आहेत मुंबई। आणि त्याचबरोबर या गावामध्ये 19 फौजदार आहेत, 30 इंजिनियर आहेत, 20 प्राध्यापक, 100 पेक्षा अधिक शिक्षक आहेत आणि 100 पेक्षा जास्त जण मिलिटरी मध्ये आहेत आणि त्याच्याबरोबरच 100हून अधिक पोलीस दलात देखील आहेत। तर रोहिणी भाजीबाकरे जे आहेत ना त्यांनी आपल्या शेतातच स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची लायब्ररी सुरू केली आहे आणि स्वप्नील पाटील आणि शिवप्रसाद नकाते यांनी या गावात स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन सुद्धा सुरू केलेलं आहे। तर या शाळेने गावाला खूप काही दिलेलं आहे आणि या शाळेबरोबरच जी प्राथमिक शाळा आहे ना ती सुद्धा मुलांना खूप सपोर्ट करते, खूप चांगलं शिकवते, मुलांना घडवते, त्यांच्यामधली जी नैतिक मूल्य आहेत ना ती जपून ठेवते। आणि सर्वात महत्त्वाचं, शाळेला फक्त शिक्षण हे या दृष्टीने बघतात, म्हणजे पैसा कमवायचा किंवा काय, मुलांना आपण खूप मोठ्या मोठ्या शाळेमध्ये घालतो का तर खूप चांगले शिकतील, तसं हे नाहीये। ही साधी शाळा आहे, मराठी शाळा आहे आणि बघा या शाळेनंच कितीतरी अधिकारी या गावाला दिलेले आहेत। मग मोठ्या शाळेचं स्वप्न आपण का बघतोय किंवा कशासाठी बघतोय? शाळा हे शिक्षणाचं माध्यम असलं पाहिजे। तेच या शाळेनं दाखवलेलं आहे की मोठ्या शाळेचं किंवा खूप मोठ्या मोठ्या इमारतींची शिक्षणासाठी गरज नसते। शिक्षणासाठी गरज असते ती शिक्षकांनी व्यवस्थित शिकवण्याची, मुलांनी व्यवस्थित ती घेण्याची आणि पालकांनी त्यांना सपोर्ट करण्याची। आणि तेच या शाळेमध्ये घडतं आणि लांबून लांबून लोक येतात की शाळा अधिकाऱ्यांचं गाव म्हणून का ओळखली जाते, ही गाव अधिकाऱ्यांचं गाव म्हणून का ओळखली जाते आणि इथला शिकणारा जो विद्यार्थी आहे तो नेहमी चांगल्या ठिकाणीच कसा जातो, इतकी मुलं कशी काय घडतात या शाळेतून हे बघण्यासाठी खूप लांबून लोक येतात।
आणि मी इथं नेहमी यायची कारण माझे आजोळच आहे. माझी बहीण सुद्धा या शाळेतून शिकलेली आहे. त्यामुळे आम्ही लहानपणापासून इथे यायचो. पहिल्यापासून या शाळेचं खूप नाव ऐकलेलं आहे. दुष्काळी असून सुद्धा या शाळेनं म्हणजे हे गाव जे आहे ना हे नेहमी दुष्काळीच असतं. दुष्काळाने जरी या गावाला मारलेलं असलं ना तरी सुद्धा शिक्षणाने या गावाला तारलेलं आहे. इथे बघा आम्ही जिथं ज्यांच्या कार्यक्रमासाठी आलेलो होतो त्यांची गावातून भव्य मिरवणूक झालेली आहे. खूप मोठी मिरवणूक काढण्यात आली होती. ते फौजीच आहेत, फौजमधून रिटायर झालेत आणि त्यांची मिरवणूक काढलेली आणि आता शाळेकडे येत आहेत. आणि त्यावेळेसची हा व्हिडिओ आहे. इथे सगळ्यांना भेटतायत. इतकं छान वाटतंय ना त्यांच्याकडं. म्हणजे इतकं हे बघताना एक सैनिक असतो तो नेहमी आपल्या देश सेवेसाठी आपला परिवार आपल्या कुटुंबापासून खूप लांब असतो आणि जेव्हा तो रिटायर होतो तेव्हा त्याच्या फॅमिलीला आनंदही होतो की आता आपला माणूस आपल्या जवळच राहणार आणि आपण म्हणजे त्यांनी आता देशाची सेवा केली, आता आपण त्यांची सेवा करू शकू आणि ते आपल्याबरोबर राहणार. यातच सगळं आलं. हीच खोटी म्हणजे ही खूप मोठी गोष्ट असते त्याच्या परिवारासाठी. या ठिकाणी संपन्न होत आहे. तर या सत्कार समारंभासाठी आपण बहुसंख्येने उपस्थित राहावं ही माझी सैनिक संघटना उपाय विरुद्धच्या वतीनं आपल्याला नम्रतेने विनंती आहे. आल्यानंतर खूप लोकांच्या भेटीगाठी झाल्या. माझे पप्पा सुद्धा फौजमध्ये होते आणि या गावचे जावई होते. त्यामुळे खूप लोक भेटले ज्यांना आम्ही खूप वर्षांनी भेटलो होतो. खूप वर्षांनी येणं होतं गावी. आजोळी खूप कमी जाणं होतं आता आणि खूप लोकांशी आज भेटी. सत्कार समारंभासाठी सत्कार समारंभ संपन्न होत आहे. उपस्थित असलेल्या मान्यवर सर्व ग्रामस्थ मित्रमंडळी नातेवाईक यांना विनंती आहे की त्यांच्या डाव्या बाजूला सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या प्रयत्नांचा प्रकाश पसरेल मानवतेचा, दीप लावूया अथक प्रयत्नांचा. या ठिकाणी दीपप्रज्वलन करून आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करून आजच्या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. इथं शिरीष शिंदे API मुंबई यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. बऱ्याच लोकांची भाषणं झाली पण मी सगळ्यांचं नाही इथं शूट केलं. माझ्या पप्पांचं लाईफ पाहिलेलं आहे. त्यांनी देखील मिलिटरी 70 वर्ष केलेली आहे. कारण मला माहिती आहे मिलिटरी लाईफ किती खडतर आहे. जिंदा निकलता हूँ महासागर की कपड़े बदल कर रहता हूँ. आतंकवाद की औकात क्या जो मैं कुदरत से नहीं डरता. आतंकवाद की औकात क्या जो मैं कुदरत से नहीं डरता. कि मैं भारत का जवान हूँ मैं दुश्मन से नहीं डरता. कि मैं भारत का जवान हूँ मैं दुश्मन से नहीं डरता. हे सर्वात जुने सर आहेत. या शाळेचे खूप जुने पठाण सर आहेत. हे इंग्लिश विषय शिकवायचे आणि ते त्यांचे मनोगत व्यक्त करतात. किती छान बोलतात बघा. हे मार्च 95च्या बॅचला होते. त्या बॅचचे विद्यार्थी बरेच आलेले आहेत आणि पुढच्याही बॅचचे विद्यार्थी भेटलेले आहेत. विजय माळी यांची सेवा मिलिटरीमध्ये सलग 24 वर्ष झालेली आहे. नोकरी लागली. माझ्या आई वडिलांचं मी हे ऋण कधीच फेडू शकणार नाही. त्यांनी मला
या स्टेज पर्यंत उभा केलं. मी पुनश्च सर्वांचं मनापासून आभार मानतो, कारण वेळ झालेला आहे. तुम्ही इथं आलात हेच माझ्यासाठी संपूर्ण जग जिंकल्यागत आहे. तुम्ही सर्व इथं आलात. तर मंडळी, हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज नक्की सांगा आणि कमेंटमध्ये काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. छान छान कमेंट्स करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल ना तर सबस्क्राईब सुद्धा करा. तर उद्या भेटेन पुन्हा एका अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.